बाप रे बाप, माझा लोणचा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला की डायरेक्ट 1 मिलियन क्रॉस झालाय. आणि डीएम कशाने भरले की ताई आम्हाला लोणचाची रेसिपी द्या. चला तर तुमच्यासाठी मी तीच रेसिपी घेऊन आलेली. आता लोणचं तर बनवायचंय, पण बऱ्याच माझ्या अशा बहिणी की त्या बिझी असतात, तर कोणाला एवढं तामझाम करायला नको असतो. त्यासाठी मी घेऊन आलेले रामदासवाल्यांचं इन्स्टंट लोणचं मिक्स. आता हे वापरायचं कसं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कृती खूप सोपी आहे. चला तर मी तेच दाखवते. हा मसाला जर मागितला ना तर आपल्याला जास्त तामझाम करायची गरज नाही पडत. काय लागतं तर एक तेल पिशी, थोडंसं मीठ. तर इथं मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि हे तेल ना चांगलं कडकडीत गरम करून घेते. तेल तिकडं गरम होत होतं तोपर्यंत इकडं मी सगळे मसाले पाठीमध्ये फोडून टाकले. मी 4 पॅकेट मागवले होते कारण की माझ्या 4 किलो कैऱ्या होत्या. त्यानंतर चवीनुसार इथं मी मीठ टाकलं आणि त्यानंतर जे तेल मी गरम केलं होतं ना ते चांगलं कोमट होऊ दिलं आणि त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये टाकलं. तेल चांगलं भरपूर वापरा, आपलं लोणचं छान होतं. तर हे बघू शकता इथं माझं तेल कसं वरती आलंय. त्यानंतर मी ज्या कैऱ्या कट करून ठेवल्या होत्या ना त्या सगळ्याच्या टाकून दिल्या आणि छान मस्त मिक्स करून घेतलं. रामदास मसालेवाले 1961 पासून मसाल्याचा व्यवसाय करीत आहे. पिढ्यानं पिढ्या त्यांची चव आणि प्रमाण अगदी अचूक राहिलेले. आता लोणचं पाहून तर तुम्हाला कळालंच असेल किती भन्नाट दिसते. दिसायला तर दिसतंय, पण चव कशी लागते मी तुम्हाला ते बी शेअर करते. दुसऱ्या दिवशी लोणचं मुरल्याच्या नंतर मी खाऊन बघितलं तर एकदम असं भन्नाट लागत होतं. बोटं चाटून पुसून मी लोणचं खाल्लं. खरंच खूप छान झालं होतं. आता लोणचं सीझन संपत आलेलं, त्याच्यामुळे लवकर जा, स्क्रीनवर नंबर दिलेला मसाला ऑर्डर करा. नाहीतर रामदास मसालेवाले इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही डीएम बी करू शकता. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.